छत्रपती संभाजीनगर महापालिकेत राजकारणाचं तापमान काल चांगलंच चढलं होतं आणि आज अखेर स्पष्ट झालं की महापौरपदी भाजपचे समीर राजूरकर आणि उपमहापौरपदी शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ विराजमान होणार आहेत। किंबहुना या निर्णयामुळे शहरातील राजकीय समीकरण पूर्णपणे बदलत आहे। मात्र हे निर्णय इतके सहज घडत नाही। मागच्या काही दिवसांपासून महापौर पदासाठी चाललेली चुरस, डझनभर इच्छुकांची यादी, अर्जाचा खेळ आणि पक्षांतर्गत गटबाजी हे सर्व पाहता शेवटच्या क्षणी हा सस्पेन्स मोडून निकाल जाहीर झालाय। नेमकं हे सगळं कसं घडलं, कुठल्या निकषांवर ही नावं जाहीर झाली आहेत, आज आपण या राजकीय नाटकातील सर्व पैलू, मागील तयारी, गटसंघर्ष आणि निकालाचे अर्थ सविस्तर पाहणार आहोत। नमस्कार, मी प्राची आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र। महापालिका निवडणुकीपूर्वी भाजप आणि शिवसेना शहरात कडाकडा भांडणाऱ्या पक्षांसारखे दिसत होते। भाजपने 115 सदस्यांच्या सभागृहात 57 जागा मिळवून शहाणपणाने स्पष्ट बहुमत मिळवलं। तरीही महापौर पदासाठी पक्षांतर्गत चर्चा आणि स्पर्धा ही दिवसेंदिवस तापत होती। गेल्या काही दिवसात भाजपमध्ये महापौर पदासाठी डझनभर इच्छुकांची चर्चा रंगलेली होती। त्यात समीर राजूरकर आणि अनिल मकरिये यांचे नाव मुख्य राहिले। अखेर प्रदेश समितीने समीर राजूरकर यांचं नाव निश्चित केलं। समीर राजूरकर हे भाजपचे जुने, अनुभव संपन्न आणि अभ्यासू नेते। विधानसभा असो की लोकसभा, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या निवडणुकीची जबाबदारी ही त्यांच्यावर होती। त्यावेळी त्यांनी विधानसभा तसेच लोकसभा स्तरावर भाजपचं संपूर्ण बूथ लेवल नेटवर्क व्यवस्थित उभं केलं होतं। तसेच समर्थनगर प्रभागातून निवडून आलेले राजूरकर हे अभ्यासू नगरसेवक म्हणून ओळखले जातात। यामुळे महापौरपदी त्यांची निवड ही पक्षाची रणनीतिक खेळी असल्याचं मानलं जाते। एक तरुण, अभ्यासक आणि आक्रमक अभ्यासू चेहरा, ज्याला शहराचा सखोल अनुभव आहे। विशेष म्हणजे यावेळी छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील महापौरपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुलं झाले आणि याच कारणामुळे ही निवडणूक अधिक राजकीयदृष्ट्या महत्त्वाची ठरते। कारण सर्वसाधारण गटासाठी महापौरपद खुलं झालं की पक्षांच्या अंतर्गत नेतृत्वाची खरी चाचणी लागते। आता भूतकाळाकडे पाहिलं तर याच सर्वसाधारण प्रवर्गातून शहराला प्रभावी महापौरपद आतापर्यंत लाभलंय। त्यानुसार 1996 ते 1997 या काळात गजानन बारवाल, त्यानंतर 1999 ते 2000 या काळात सुदाम सोनवणे, 2005 ते 2006 मध्ये किशनचंद तनवानी, 2007 ते 2010 दरम्यान विजया रहाटकर, 2015 ते 2016 मध्ये त्र्यंबक तुपे, तर 2016 ते 2017 म्हणजे मागची टर्म या कालावधीत भगवान घडामोडे यांनी महापौरपद भूषवलं होतं। या सगळ्या पार्श्वभूमीवर पाहिलं तर यावेळी सर्वसाधारण गटातून महापौर निवडताना भाजपने केवळ आकडेमोड नाही तर प्रशासनाचा अनुभव, संघटनात्मक ताकद आणि भविष्यातील नेतृत्व लक्षात घेऊन निर्णय घेतल्याचं आपल्याला स्पष्ट दिसतं। त्यामुळे समीर राजूरकर यांची निवड ही केवळ एक नाव नसून या परंपरेला पुढे नेणारी आणि पक्षाच्या दीर्घकालीन रणनीतीचा भाग मानली जाते। तर उपमहापौरपदी राजेंद्र जंजाळ यांची निवड यावेळी करण्यात आली आहे। जंजाळ हे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत आणि पक्षातील महत्त्वपूर्ण नेतृत्वकर्ते सुद्धा मानले जातात। निवडणुकीपूर्वी शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी आणि विरोधकांचा दबाव असताना सुद्धा जंजाळ यांनी पक्षाचे महत्त्व राखले आणि युतीत स्थिरता दिली। भाजपने बहुमत असतानाही उपमहापौरपदी शिवसेनेला जागा दिल्यानं युती धर्म पाळण्याचा संदेश सुद्धा यातून दिला गेला। त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनं शहरातील 13 नगरसेवकांबरोबर एकमत राखलं, ज्यामुळे MIM सारख्या विरोधकांना सभागृहात दबाव आणण्याची आता संधीच मिळणार नाहीये। निवडणुकीपूर्वी भाजपच्या नगरसेवकांमध्ये चाललेली चर्चा, काल रात्री किशोर शितोळे यांच्या निवासस्थानी झालेलं स्नेहभोजन, 16 अर्जांची रांग आणि स्थानिक कोअर कमिटीच्या बैठकीतून आलेली धोरणात्मक चर्चा, हे सर्व आजच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचं ठरतं। त्यामुळे हे स्पष्ट होतं की महापौरपदी समीर राजूरकर आणि उपमहापौरपदी राजेंद्र जंजाळ यांच्या निवडीमागे फक्त वैयक्तिक पात्रता नाहीये तर पक्षीय गणित, युती धर्म आणि विरोधकांमधील रणनीती यांचा समावेश सुद्धा होता। राजूरकर हे महापौर म्हणून शहरातील विकास योजना, प्रशासकीय कामे आणि प्रशासनाशी जोडलेली सखोल माहिती वापरून काम करतील, तर जंजाळ हे सुद्धा उपमहापौर म्हणून शिवसेनेच्या सहयोगाने शहराचा विकास सुनिश्चित करतील। यामुळे भविष्यातील शहराचे राजकारण आणि सत्तेचे संतुलन दोन्ही सुरक्षित राहणार आहे। विरोधक पक्षांमध्ये MIMचा दबाव हा अपेक्षित होता, पण त्यांनी प्रत्यक्षात काहीच प्रभावी प्रयत्न केला नाही। राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव नगरसेवकही या प्रक्रियेत उपयुक्त ठरले नाहीत, ज्यामुळे भाजप शिवसेना युतीने आपल्या ताकदीचा स्पष्ट संदेश दिला। गोविंद केंद्रे यांची यावेळी गटनेतेपदी नियुक्ती, भाजपच्या कार्यकर्त्यांमधील उत्साह आणि वरिष्ठ नेत्यांची साथ
हे सर्व आजच्या निवडीत महत्त्वाचे घटक ठरले आहेत. शहरातील विकास आणि प्रशासन कार्यात आता या दोन युवा आणि आक्रमक चेहऱ्यांचा अनुभव आणि ऊर्जा आपल्याला दिसणार हे स्पष्ट आहे. अर्थात आज केवळ निवडणूक अर्ज भरले गेलेत. अधिकृत निकालासाठी आपल्याला 10 फेब्रुवारीची वाट बघावी लागणार आहे. बाकी कुणाचे अर्ज अजून आले नसले, शिवसेनेनं पाठिंबा दिल्यामुळे निकालही स्पष्ट असला तरी सुद्धा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे एकमेव नगरसेवक नवीन ओबेरॉय यांनीही अर्ज दाखल केलाय. हे विशेष लक्षवेधी आहे. एकंदरीतच महापौरपदी समीर राजूरकर तर उपमहापौरपदी राजेंद्र जंजाळ यांची निवड जवळपास निश्चित झाली आहे. 10 तारखेला यावर शिक्कामोर्तब होईल आणि छत्रपती संभाजीनगर महापालिकेत राजकीय स्थिरता साधली जाईल. तुम्हाला भाजप आणि शिवसेनेच्या युतीतून समोर आलेली ही दोन नावं योग्य वाटतात का? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका. पाहत रहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.